जळत्या चितेमध्ये लाकडं जळतात, हाडं जळतात, एकमेव गोष्ट जळत नाही. त्या गोष्टीचं नाव आहे कर्म. गुगलची हिस्ट्री डिलीट करता येते, व्हॉट्सअपचं चॅटिंग डिलीट करता येतं, कर्माची हिस्ट्री डिलीट कधी करता येत नाही, हे लक्षात राहू द्या. जोपर्यंत तुमचं पोरगं स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत त्याला तुमच्या प्रॉपर्टीचा अंदाज सांगू नका. ज्या दिवशी कळेल ना त्याला, त्या दिवसापासून काम धंदा करत नाही. ते कॉलर उडवत फिरतं गावातनं, माळुंग्यातनं, क्रीडा नगरीतनं. त्याला म्हणा ना काहीतरी काम धंदा कर, रोड टच आहे आपलं 2 एकर. मग वाट कशाची पाहतो? अण्णा मरायची, आणि अण्णा मेल्यावर मग बॅनर लावून विकणार, गावठाण प्लॉट विकणे आहेत. तारुण्य, सत्ता आणि संपत्ती या 3 गोष्टी ज्याला ज्याला एकत्र मिळाल्या त्यानं खानदान कामाला लावलं. या 3 गोष्टी पूजा खेडकर नावाच्या पुरीला एकत्र मिळाल्या, तिनं घरदार कामाला लावलं. तारुण्य, सत्ता आणि संपत्ती या 3 गोष्टी विशाल अग्रवाल नावाच्या बिल्डरच्या मुलाला, वेदांत अग्रवालला एकत्र मिळाल्या, त्यानं खानदान कामाला लावलं. सकाळी पूर्वेला उगवणारा सूर्य त्याचा रंग भगवा असतो, तो स्वतःला कधी हिंदू म्हणवत नाही. पावसाळ्यात धरणी माता हिरवीगार होते, स्वतःला कधी मुस्लिम म्हणून घेत नाही. समुद्राचा रंग निळा, आजपर्यंत सागर कधी म्हणला नाही मी बौद्ध आहे. अरे मग 1.5 दमडीची आपण माणसं, आपण कशाला धर्म आणि जात पाहतो? दगडाला बुक्का लावला तर त्याचा विठोबा होतो, दगडाला सेंदूर लावला तर त्याचा मारुती होतो, दगडाला गुलाल लावला तेव्हा त्याचा मसोबा होतो, दगडाला भंडारा लावला तेव्हा त्याचा खंडोबा होतो. माणसाला कुठला गंध लावल्यानंतर माणसाचा माणूस होतो. वेद नाही का आले तरी चालतील, समोरच्याच्या वेदना जाणून घेता आल्या पाहिजेत, त्याला माणूस म्हणतात. डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे, अश्रू सांगून जातात दुःख किती आहे, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय आहे, ठेच सांगून जाते लक्ष कुठं आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे, विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे, आणि आयुष्यात आलेली वाईट वेळ शिकवून जाते आपला आणि परका नेमका कोण आहे. 10 वर्षापूर्वी अख्ख्या गावामध्ये एक मोबाईल होता. काय रुबाब होता मोबाईलवाल्याचा, फोन पुरताच होता तो उचलायचा बटनाचा मोबाईल. काय सुंदर होता जमाना. आपला अंगठा सध्या जेवढा मोबाईलच्या स्क्रीनवरून फिरतोय ना, त्याच्या निम्म्यानं जरी माळेवरून फिरला ना तरी देव आपला सोयरे, हे लक्षात राहू द्या. आपल्या पोराचा पहिला नंबर आला तरी शेजारची माणसं बोलायचे बंद होत आहेत. काही घेणं देणं आहे का? आपलं पोरगं वारकरी झालं, गळ्यात माळ घातली, कीर्तनाला जायला लागलं, टाळ वाजवायला लागलं, हरिपाठात नाचायला लागलं, तरी शेजारची माणसं बोलायची बंद झाली. हे कलियुग आहे. सध्या कोण कोणाला माझं म्हणतं? एक ध्यानात ठेवा, आवर्जून तुम्हाला माझं म्हणणारी माणसं जपा. हे कलियुग आहे. सगळं भेटल, माझं म्हणणारी माणसं भेटत नाहीत. अशा कलियुगात नामदेव महाराजांनी धाडस केले. नामा म्हणे माझा सोयरा जीवलग, सदा पांडुरंग जवळ